अनैतिक संबंधातून रायगड जिल्ह्यातल्या वडखळ येथील लॉजवर एकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली। पेन तालुक्यातील वडखळ येथील सावली लॉजचे व्यवस्थापक धर्मेंद्र कुशवा याची गळा चिरून व गुप्तांग छाटून निर्घृण हत्या करण्यात आली होती। या हत्येमुळे वडखळ परिसर व पेन तालुक्यात एकच खळबळ उडाली होती। मात्र पोलिसांनी पळून जाणाऱ्या महिलेसह 3 परप्रांतीयांना 24 तासाच्या आत अटक केली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की पेन तालुक्यातील वडखळ येथील सावली लॉजचे व्यवस्थापक धर्मेंद्र कुशवाह यांची लॉजच्या रूम नंबर 115 मध्ये अज्ञात व्यक्तींनी मंगळवारी रात्री उशिरा धारदार शस्त्राच्या सहाय्याने गळा कापून हत्या केली। अज्ञात मारेकरांनी धारदार शस्त्राने गळा कापून त्यांचे गुप्तांग कापून त्यांच्या डोक्यावर डोळ्यावर ठेवण्याचा धक्कादायक प्रकार केला होता। या हत्येची माहिती मिळताच पेनचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, वडखळ पोलीस निरीक्षक पांढरे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन घटनेची पाहणी केली होती। त्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलीस उपनिरीक्षक विशाल शिर्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे चव्हाण यांचे पथक तयार केले। या पथकाने सदर आरोपींचे मोबाईल नंबर मिळवले, मात्र सदर मोबाईल फोन हे बंद ठेवण्यात आले होते। त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पेन व पनवेलकडे जाणाऱ्या महामार्गावर वाहनांची तपासणी सुरू केली। त्यावेळी हत्या करणारे आरोपी पेन येथे वाहन बदलून एसटी बसने पनवेलकडे जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। त्यावरून सदर एसटीचा पोलिसांनी पाठलाग केला। एसटी अडवून चंद्रजित झंकुराम भारद्वाज वय वर्ष 30 राहणार नवली राज्य उत्तर प्रदेश, हरिशंकर लालचंद राजभर वय वर्ष 19 राहणार सवायन, तर अंजुदेवी सरोज चव्हाण वय वर्ष 32 राहणार खलारी या 3 आरोपींना उत्तर प्रदेश व झारखंड येथे पळून जात असताना पकडले। यावेळी मिळालेल्या माहितीनुसार अंजुदेवी सरोज चव्हाण हिचे चंद्रजित भारद्वाज याच्याशी प्रेमसंबंध होते, तर लॉजचे व्यवस्थापक धर्मेंद्र कुशवाह याच्यासोबत अनैतिक संबंध होते। धर्मेंद्र कुशवाह व चंद्रजित भारद्वाज यांच्यामध्ये 1 आठवड्यापूर्वी जोरदार भांडण देखील झाले होते। त्यावेळी चंद्रजितने धर्मेंद्र याला ठार मारण्याचा निश्चय केला होता। यातूनच धर्मेंद्रचा काटा काढण्याचा निर्णय महिला आणि तिच्या प्रियकराने घेतला। त्यासाठी त्याने धारदार चाकूही खरेदी केला। त्याची हत्या करण्याकरिता अंजुदेवी व इतर आरोपी यांनी प्लॅन करून सावली लॉजवर गेले। यावेळी अंजुदेवी सरोज चव्हाण व्यवस्थापक धर्मेंद्रला शारीरिक संबंधांसाठी रूम नंबर 115 मध्ये घेऊन गेली। त्याचवेळी प्लॅन प्रमाणे चंद्रजित व हरिशंकर रूम मध्ये गेले व रूमचा दरवाजा आतून बंद करून तिघांनी संगमत करून मृताचे तोंड दाबून खाली पाडून त्याच्या छातीवर बसून चाकूने गळा चिरला व त्यानंतर त्याचे गुप्तांग छाटून त्यांची निर्घृण हत्या केल्याचे तपासात पोलिसांना समोर आले आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी, पेन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।